आम्ही क्वार्टरली बेसिसचेर हे पब्लिसिटी करतले आणि आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हाज्या थ्रू हे नवे पर्व लोकां समोर हाडटले। आयचे माझ्या बरोबर आसात आमचे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे वायस चेअरमन मॅडम जिलायला लोगू, आमचे मिस्टर बांदेकर डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन, अंकिता मिश्रा CEO फॉर द ESG आणि नवे पर्वाचे सचिन चाटे आमच्या बरोबर आसात। आणि तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता। आम्ही नवे पर्व नवे मॅगझीन परत एकदा आम्ही त्याची नव्यान सुरवात करता आणि सातत्यान सगळ्या लोकांच्या पर्यंत आणि मिडिया पर्यंत वचपा खातीर सरकारात केल्ले वेगवेगळी कामां वेगवेगळे प्रोजेक्ट हे लोकांच्या मुखार दवरपा खातीर नवे पर्व हे ह्या निमित्तान लोकां कडेन पावतले। आणि विशेष करून आमी जेका म्हणटा सक्सेस स्टोरी ऑफ द गव्हर्मेंट यूथ लोकां पर्यंत पावपा खातीर बी नव्या पर्वाचो खूब मोठ्या प्रमाणात मदत जातली। हांव मुद्दामून भितर एकूच मेन्शन करता म्हणजे आता जे नवे पर्व काडला तितून आमचो गोवा स्टेट रुरल लायव्हलीहूड मिशन हांच्या वतीन की महिला कशा पद्दतीन आपले क्लोथ मेकिंग किंवा वेगवेगळे क्लॉथ्स जे हांगासर तयार करता आणि नेदरलँड सारकिल्या हितून सुद्दां ते शोकेस करपाक शकले। ताची सक्सेस स्टोरी आमी खऱ्या अर्थात जे स्वयंपूर्ण गोंयचो कन्सेप्ट बऱ्या पद्दतीन राबोवपाक लागला। आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप किंवा महिलांनी तयार केल्ले क्लॉथ नेदरलँडाक आमी एक्झिबीट करपाक शकले, सो त्याची सक्सेस स्टोरी आसा। इवन दो आमी सेल्फ एम्प्लॉयमेंट जे CMR बाय EDCच्या वतीन प्रमोट करता तुजी म्हणजे एका महिलेची सक्सेस स्टोरी ही दिसाक फक्त 50 kg पापड रेडी करताले, तीच महिला आज 200 kg पापड रेडी करपाक लागलेल्या पर डे। हाची सक्सेस स्टोरी आमी आमच्या नव्या पर्वाच्या हातूंतल्यान मेन्शन केला। त्याचबरोबर केंद्र सरकाराचे विविध प्रोग्राम्स आसात ते विविध प्रोग्राम्स आमी हातूंतल्यान लोकां पर्यंत पावचे म्हणजे ही PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, केंद्र सरकारान जी सोलार योजना काढली PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही गॅडाच्या मार्फत आमी प्रमोट करता आणि ती खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी सगळ्या घेवची हाज्या खातीरय बी आमी ही योजना हाच्या मार्फत आमी करपाक लागल्या। इवन दो आर्टिकल 370चो डायरेक्टर बाप आदित्य जांबळे हाजी स्टोरी जी आसा ही स्टोरी ह्या नव्या पर्व ह्या मॅगझिनात आयल्या। म्हाका दिसता नवीन आयडियाज लोकां मदीं पावपा खातीर पयलीं एक जो गॅप आशिल्लो तो गॅप फील करून काडपा खातीर सरकार आनी पब्लीक हाज्या मदलो तो गॅप फील करून शकता आसतना नवे पर्व मॅगझीन लोकां पर्यंत आपल्यो वेगवेगळ्यो इन्फॉर्मेशन्स आनी वेगवेगळ्यो सक्सेस स्टोरीज घेवन पावतले। हाचो फायदो म्हाका दिसता प्रेस मिडियातल्या म्हाज्या भावाकूय बी वेगवेगळ्यो सक्सेस स्टोरी लोकां मदीं हाडपा खातीर खूब उपयोगी जातलो। दुसरे आमी द इनिशिएटिव्ज ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी डिपार्टमेंट फॉर द RTI ऑनलायन पोर्टल, RTI ऑनलायन पोर्टलाच्या बद्दल तुमकां सगळ्यांक एक्सप्लेन केलें, सगळ्यांक सांगलें। इट इज www.rti.online.goa.gov.in ह्या पोर्टलाचेर गेल्या उपरांत RTI तुमकां आतां प्रॅक्टिकली कोणाक एप्लाय करपाक नाका, ऑनलायन पोर्टलाचेर वचून तुमी एप्लाय करचें। The features is the provision of the filing, tracking of RTI request, provision of the filing and tracking of the RTI first appeal, and the facility to pay the RTI fees online to the departments through the debit card or through the QR code, through net banking. या माध्यमांतल्यान provision for the departments to provide the reply and information on online manner and alert the facility of the pending of the request appeal as SPIOP or FPPA, and the provision of the file second appeal hearing and disposal of the online through link या पद्धतीन डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हे सगळे लोकां RTI लोकां पर्यंत पावपा खातीर सातत्यान म्हाका दिसता एक गुड कनेक्ट बिटवीन द पीपल एंड द डिपार्टमेंट। लोकांक जे बाकीचे हॉर्डल्स येताले त्यो सगळ्यो हॉर्डल्स सायडीक काडून रायट टू इन्फॉर्मेशन हे अजुनूय स्ट्रीमलायन करपा खातीर आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हांच्यांनी ही इनिशिएटीव घेतले। म्हणजे इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी डिपार्टमेंटाचे हांव खूब अभिनंदन करता। ही सेकंड आणि थर्ड वन इट इज एन डिपार्टमेंट ऑफ एनवायरमेंट हांच्या वतीन आमी ईज ऑफ डुईंग द बिजनेस हाज्या सकयल जे इव्हेंट ऑर्गनायझर्स आसा हांच्या खातीरय बी थोडेशे रिफॉर्म्स हाडला त्या डिपार्टमेंटान। देर वील बी द नो रिक्वायरमेंट फॉर द परमिशन फॉर द फंक्शन एंड इव्हेंट हॅविंग लेस दॅन 100% for the private function which were conducted within the precinct of the residence houses or the community religious function. हांकां कोणाकूच कसलेच परमिशन घेवपाची गरज ना, म्हणजे ते चर्चीत आसूं दी देवळांत आसूं दी किंवा आपल्या घराच्या
आवारात वसुली जाका आमी म्हणटा 100 लोकांच्या मदीं ताका त्यांनी कशाच पद्दतीचे परमिशन म्युजिकाक सुद्दां परमिशन घेवपाचें गरज ना बिकॉज दॅट इज इन देयर ओन प्रिमायसीस. Okay. Second one, there is an open air permanent venue for an event including the hotel lawn, open air hall, venue on beaches, marriage, wedding, functions, parties, etc. shall be issued a permission for not more than 3 years by the Department of the Environment, the Government of Goa. 3 वर्सां खातीर डायरेक्ट जाका परमिशन जाय ताका आमी 3 वर्सां खातीर डायरेक्टली परमिशन्स दितले. The owner of the permanent open air venue, hotels, lawn, restaurant, temporary party event area, hall event, venue, etc. requisite to use of the loudspeaker, public address system, sound amplifiers, open air and open air venues shall be able to submit an application in the prescribed format to the prescribed authority with the fees of ₹60,000 annually, 60,000 per year, and upon the payment of the one-time fees per annum, and with the venue operator can conduct as many event for the year. And this is a part of ease of doing the business as well as the ease of living index. This is a guarantee of government. एका वर्सा खातीर कितले इव्हेंट केल्यार जाता वन टायम 60,000 रुपया भरून तेंच्यांनी एकदांच परमिशन घेवपाचें. म्हणजे आमी कितले इव्हेंट केले वचपाचो जो ओपन एअर व्हेन्यू ज्याचो आसा तेणी परमिशन्स घेवचे आनी 60,000 रुपया वन टायम भरचे. ताका सिंगल एक इव्हेंटा खातीर पयलीं 3,000 रुपीज एप्रॉक्सिमेटली कितें तरी भरचें पडटालें तें ताका परत भरून येवपाची गरज ना. If in case the venue operator has not obtained the permission to operate on a yearly basis or the premium rate for the every commercial event fees of 15,000 rupees shall be charged.